नगरसेविका दीपालिका गीते यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। सह्याद्री युवा आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ताईंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। कार्यालयीन समितीचे सन्माननीय अशोक पवार सर आपण मुंबईवरून या ठिकाणी आलेला आपला सत्कार होतोय। तसंच कार्यालयीन समितीचे माहिती जोडी आपण मुंबईवरून आलेला मुंबई कार्यालयीन समितीचे तानाजी भटकर, त्याचप्रमाणे ठाणे स्थानिक समितीचे रमेशजी तरे ठाणे, सुरेशजी मोरे मुंबई उपनगर, अब्दर पटेल नांदेड, समीर पगारे नाशिक, इम्तियाज आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सूर्यास्ताला जाण्याच्या पूर्वीच गॅलरी मात्र फुल्ल झालेली आहे। दोन्ही संघ तुल्यबळ आणि प्रत्येक संघ विजयाची दावेदारी दाखल करते। आपल्या सगळ्यांच्या माहिती करता याच्यातल्या जिंकणारे संघ फायनल खेळणार आहेत। हे सेमीफायनलचे सामने आणि यानंतर फायनलचा ठराव। आपल्या या सगळ्या खेळाडूंच्या आणि आपल्यातला हा एक दुवा राहिलेला आहे। धन्यवाद सर, आपलं सहकार्य आणि मार्गदर्शन असंच आमच्या बरोबर राहील। धन्यवाद। बाळेभाऊ गुरगुले या ठिकाणी आलेले आहेत। मेडिकल टीम आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मेडिकल टीम आपल्याला विनंती कृपया स्टेजवर या। लांबे सर, सगळ्यांना आणा वरती, आपण नंतर बोलूया। सर वरती या तुम्ही, मॅडम वरती या, वरती या। सूर्यकांत देसाई आपल्याला तिसऱ्यांदा पुकार दिलेला आहे। स्टेजवर या। मेडिकल टीम कृपया वरती या। या मेडिकल टीमचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण काळाची गरज आहे। डॉक्टर जयश्री जाधव या ठिकाणी आहेत। त्यानंतर सुशांतजी पाटील, आपण ही उत्तम सेवा दिलेली आहे। कपिलजी मोरे, योगीजी नागरे आपल्या उत्तम सहकार्याने ही स्पर्धा विनाविघ्न पार पडलेली आहे। कुठली मेडिकलची समस्या आलेली नाही आहे। धन्यवाद। आणि अहिल्यानगर 3 गुणांचा फरक।
चांगले बसतात आलेले आहेत या ठिकाणी. पण या ठिकाणी आलेले अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत मोठे मल्ल. शाहू क्रीडा प्रबोधिनीचे सगळे खेळाडू आहेत आणि उदय भाऊ भविष्यातला ऑलिम्पिक यांच्यामध्ये शोधता आहेत. येणाऱ्या दिवसात सिन्नरचं नाव हे जगाच्या पाठीवर यावं भाऊंचा हा उद्देश आणि त्याकरता ही सर्व मल्ल मंडळी. कारण अगदी 25 किलो वजन गटापासून तर 100 किलोपेक्षा अधिक वजन गट असलेले सगळे मल्ल उदय भाऊंसोबत आपण बघता आहात. त्यांच्या तालमी हे तयार होतात. पुणे आणि मुंबई उपनगर जबरदस्त सामना. 31 गुण दोन्ही संघांचे. या सामन्याचा विजेता संघ फायनल खेळणार आहे. पलीकडच्या मैदानात काय जल्लोष आहे. सुंदर खेळ. अहिल्यानगर मात्र 4 गुणांची आघाडी घेऊन पुढे चालताना दिसतंय. खेळ कधी पलटू शकतो. अप्रतिम खेळाडूंचा भरणा असलेले त्यांची मात्र पकड केली आणि एका गुणाची कमाई करून आपला अकाउंट. दोन्हीही मैदानावर महिलांच्या गटात जबरदस्त सामने आणि पुरुषांच्या गटातला खरा पाहण्याकरता प्रेक्षकांची सोबत आहे. एकतीस पुणे महिला 31 मुंबई उपनगर 31. दोन्ही कोच टाइम आउट घेतला जातो. आपण आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. सिन्नरचे भूमिपुत्र पंतप्रधान कार्यालयाचे जॉईंट सेक्रेटरी माननीय महात्मा साहेब यांचे वडील सुरेश भोगुगे घेण्याकरता आणि भाऊंवरचं प्रेम दाखवण्याकरता या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक कासारवर्ण भारतभर शेवटी आपण आलेला आहात. आपलं स्वागत. काय जबरदस्त सामना चाललाय. 36 पुणे महिला आणि मुंबई उपनगर 36 गुण. अगदी अटीतटीचा सामना. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. कमजोर दिल के दर्शक इस मैच को ना देखे, शेर दिल खिलाड़ी ही इस मैच को देखेंगे. तो झालेला आहे 31 त्यानंतर 5-5 गेट झाल्या. त्यामध्ये प्रेक्षकाला 5-5 मिनिटांमध्ये 36 झाला. आता गोल्डन रेड म्हणजे जो संघ टॉस जिंकेल त्याला गोल्डन रेड मिळेल. अशा मॅचेस फार कमी बघायला मिळतात. ही जी खेळ होते याला गोल्डन खेळ म्हटलं जातं.
याच्यावर सांगण्याचं भविष्य निर्माण. क्या बात है. खूप आनंद व्यक्त केला आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतला असेल तर तुम्हाला नाही एक गुण त्यांच्याकडे राहील खेळाची. जी सर समेट वरचे प्रेक्षक यावेळी घ्या प्लीज. ₹1100 रिव्ह्यू मागितलेला आहे. सर महिलांना येण्याकरता जागा करून द्या. बाउन्सर्स गेटवर ना सगळ्या प्रेक्षकांना गॅलरीत घ्या प्लीज. प्रेक्षक समजदार आहेत. माता भगिनींकरता जागा करून द्या. एका बळीला एका चेंडूला आणि मैदानाच्या एका गडीला किती महत्व असतं एका गुणाला हे हा सामना आपल्याला सांगतोय. आमदार साहेब सांगतायत की लाल शर्ट आली त्याला भांडणच आपण स्टेजकडे या. या मैदानावरचे सर्व पंचांना विनंती कृपया आपला सत्कार आहे तो स्वीकारण्याकरता स्टेजकडे या. सर्व पंच मुंबई उपनगरचा सामना ज्या पंचांनी खेळवला कोमल देवकर आपण लवकर या. कोमल देवकर 6 वर्षी महिलांचा सामना तो 15 हा सामना 24 आणि 24 समाजगुणावर संपला आहे. आता नियमाप्रमाणे 5-5 एका नाव हा होईल ते 5-5 एका नावामध्ये समाजगुण झाले. दिवाळी आहे सध्या खेळते. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडूचा या ठिकाणी प्रणाली नागदिवटे हात वर करा. प्रणाली नागदिवटे आपण शिल्पकार आहात या विजयाच्या आपलं अभिनंदन. पंच स्टेजकडे येतील. उदयभाऊ जेव्हा इकडे येतील तेव्हा
सामना ही टाय झाला. आतापर्यंत 24-24 आहेत. गुण 24-24 आहेत. सारखे गुण टाय नाही, गुण संख्या सारखी. हॅलो, जगात भारी आमच्याच पोरी आहे, बरोबर ना? मुख्य व्यासपीठाकडे यायचंय, लवकर यायचंय. स्वयंसेवक जे कोणी मैदानात असतील, जे काही बाहेर असतील, त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. रत्नागिरी आणि मुंबई हा सुद्धा सामना माझ्या मते टाय झालेला आहे. ज्या खेळाडूमुळे जो संघ विजेता होईल त्या खेळाडूला परत जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 1100 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह या ठिकाणी देण्यात येईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. टाय सामना काय असतो? साहेबजी कापसे, माजी सरपंच रेशवंडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. अहिल्यानगर संघ जबरदस्त खेळ आपण बघतोय. काय झालेला सामना मध्यंतर. चला, मुंबई उपनगरचा सामना खेळणारे पंचकृपया स्टेजकडे न जाता मैदान इकडे स्टेजवर येतील, मुख्य स्टेजवर प्लीज. सर सिनियर पंच आले आलेला दुर्वा वेल्लो अखिल शेख. चला, टाय सामन्याचा निकाल काय येतोय तिकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. उपनगरच्या हिस्स्याला पण आता या 5-5 एंट्रीमध्ये काय होतंय ते बघूया. तर मैदानावर जी उभी मंडळी आहे त्यांना खाली बसवा. मैदान महाराजांच्या काळात गनिमी काबा होता, इथे मात्र एकमेकाच्या डोळ्यात डोळे रोखून हा खेळ चाललाय. रत्नागिरी क्या बात आहे. आणि दोन्ही संघात सन्माननीय बाळासाहेबजी सत्तीर, सन्माननीय लहानू सत्तीर, संपादक देवादेय, अध्यक्ष कानडे, 2 मुंबई शहर. तिकडे 44-25. इक्वल स्कोर नंतर नंतर खेळाडू पुन्हा मैदानावर दिसत आहेत आपल्याला. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते महिलांच्या सामन्याचं. आपण पाहत आहात पंच मैदानाच्या मध्यभागी उभे पाच रेड दिले जातात काय झाल्यानंतर. फोर ऑल 5 ऑल. गोल्डन रेड असेल कदाचित. पुन्हा विधानसभा गोल्डन रेड दोन्ही संघाचे 5-5 रेडमध्ये समान गुण झाले. गोल्डन रेड जो संघ
जो संघ टॉस जिंकेल त्याला गोल्डन रेड मिळेल. गोल्डन रेडवर सुद्धा एक घेऊ शकता. BRS गोल्डन रेडवर सुद्धा BRS घेऊ शकता. दोन्ही संघाला एक मिळणार. सन्माननीय श्री उद्धवजी कुटे संचालक KVN नाईक शिक्षण संस्था गोल्डन रेडमध्ये टॉस जो आहे मुंबई शहरने जिंकलेला आहे आणि मुंबई शहरची एक चढाई होईल. या चढाई गोल्डन रेड होईल. या गोल्डन रेडमध्ये समान गुण झाले तर मात्र रत्नागिरीला सुद्धा एक चढाई मिळेल. या गोल्डन रेडवरची टॉस जिंकून मुंबई शहरने त्या ठिकाणी चढाई पॉईंट मिळाले तर गोल्डन रेड सुद्धा रत्नागिरीला मिळेल. श्री नामदेवरावजी काकड साहेब विश्वस्त KVN नाईक शिक्षण संस्था नाशिक आणि श्री समाधानजी गायकवाड साहेब संचालक विनायक शिक्षण संस्था नाशिक VN नाईक शिक्षण संस्था नाशिक त्याचबरोबर अध्यक्ष क्रीडाई सिन्नर या सर्व मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. जबरदस्त सामना आणि रेडी करतात तयार सगळ्यांनी. कबड्डीचे नियम मात्र सिन्नरकरांनी शिकून घेतले. आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर फायनलमध्ये या गोल्डन रेडमध्ये मुंबई शहराने रत्नागिरीला